नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक पूर्णपणे पार पडली, मतगणना झाली आणि निकाल लागले. 17 पैकी 17 तसं पाहिलं तर महाविकास आघाडीला आहे, महायुतीला आहे. महाविकास आघाडीच्या समोर शून्याचा आकडा तसाच पडून आहे. आता 17 ठिकाणी निवडणुका झाल्या, पण निकाल 11चे लागले. कारण 6 ठिकाणी निर्विरोध पहिलेच निवडून आले होते. पण या पूर्ण निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेला जबरदस्त धक्का लागला. नाशिक जी एकनाथ शिंदेनी इज्जतीची सीट बनवली होती, तिथे त्यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. एका अपक्ष उमेदवारांनी केला, जो बीजेपीचा बंडखोर होता. पहिले आपण 17 कुठले आहेत ते पाहू. ठाण्यामध्ये रवींद्र फाटक शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे बिनविरोध. यवतमाळ दुष्यंत चौधरी शिवसेना बिनविरोध. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे बिनविरोध. पुणे विक्रम काकडे राष्ट्रवादी बिनविरोध. वर्धा गडचिरोली चंद्रपूर अरुण लखानी भाजपा बिनविरोध. इथे काँग्रेसच्या उमेदवारांनी आपलं नाव मागे घेतलं. म्हणजे काँग्रेसनी बीजेपीच्या स्लीपर सेलला तिकीट दिलं. काय मोठी पार्टी आहे काँग्रेस आणि किती जबरदस्त आहे. अहिल्यानगर प्रजक्ता तनपुरे भाजपा बिनविरोध. छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट भाजपा. नाशिक गोकुळ गीते अपक्ष भाजपा बंडखोर उमेदवार. भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर भाजपा. सांगली सातारा धैर्यशील कदम भाजपा. परभणी हिंगोली सईद खान शिवसेना. सोलापूर राजेंद्र राऊत भाजपा. धाराशिव लातूर बीड भाजपा. नागपूर राजू पोद्दार भाजपा. जळगाव नंदकिशोर महाजन भाजपा. अमरावती प्रवीण पोटे भाजपा. नांदेड अमर राजूरकर भाजपा. म्हणजे भाजपाचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उमेदवार भाजपाचे आहे. आता ते 11 झाले, कारण हा बंडखोर जो आहे तो पण भाजपाचाच आहे असं मानल्या जायचं. शिवसेनेचे 4 आहेत आणि एनसीपीचे 2 आहेत. त्यांचं एक रायगडला आहे आणि पुण्याला आहे. बाकी शिवसेनेला जे 4 दिले होते त्यात ठाणे, यवतमाळ, दुसरीकडे परभणी आणि जी नाशिकची सीट होती ती फार अतिशय महत्वाची आणि अ, जद्दोजमध्ये तिथे फार भयानक म्हणजे युद्धासारखी निवडणूक लढल्या गेली. मुख्य म्हणजे तिथे भाजपाचे वरिष्ठ नेता, त्यांचे बंधू, लहान बंधू गोपाळ गीते हे निवडणुकीत उभे होते. दुसरीकडे गोकुळ गीते. दुसरीकडे नरेंद्र दराडे याला शिवसेनेने तिकीट दिलं होतं. नरेंद्र दराडेचे भाऊ किशोर दराडे हे अगोदरच शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर आहेत. पण त्यांनी कुठलेही काम केलं नाही आणि अतिशय अरुगंट असं समजलं जाणार. जेव्हा नरेंद्र दराडेला तिकीट दिलं गेलं तेव्हाच तिथे अ, फार वाद निर्माण झाले, की भाजपवाले म्हणत होते, की याला तिकीट देऊ नका. पण एकनाथ शिंदेनी ही सीट फार अतिशय प्रतिष्ठेची केली होती. एकनाथ शिंदेनी एक आपली सीट दुसरीकडे कॉम्प्रोमाईज करून ती भाजपाची ती ती नाशिकची सीट आपल्या हातात घेतली. कारण भाजपाला नाशिक मध्ये जवळ-जवळ 186 मतं त्यांची आहेत. शिवसेनेची 161 आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची 107 मतं आहेत, अशी जी टॅली आलेली आहे. तर एवढं जवळ-जवळ 300 350 पेक्षा जास्त मतदान असताना हा उमेदवार हारला कसा? एकूण मतदान नाशिकमध्ये 619 होतं. पण 618 लोकांनी मतदान केलं. कारण एक मालेगावचा जो कॉर्पोरेटर होता, नगरसेवक एमआयएमचा, तो हज यात्रेला गेला. तर 118 पैकी 13 बाद झाले. मतं अवैध ठरले. त्यामुळे 603 मतांवर विजय, पराजय निर्भर होता. त्यापैकी 357
603 पैकी 357 एकट्या गोकुळ गीतेने घेतले. दुसरे नरेंद्र दराडे होते, त्यांना 248 मतं मिळाले. त्यामुळे इंडिपेंडंट कॅन्डिडेट गोकुळ गीते त्याला समजावण्यात आलं. त्याला समजावण्यासाठी गिरीश महाजनापासून सगळी लोकं लागली होती. पण फॉर्म त्यांनी वापस घेतला नाही. पण नंतर त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, मी प्रचार करत नाही." म्हणून तो घरी बसला. परंतु ही खेळी होती काय? तो घरी बसला असताना सुद्धा तो म्हणतो, "बाकी लोकांनी मला मदत केली." तो म्हणतो, "महाविकास आघाडीने मला मदत केली. इस्लामिक पार्टीने मला मदत केली." इस्लामिक पार्टीचे बरेचसे मतं आहेत त्या मालेगाव त्या परिसरात. त्यांनी मदत केली. तरी पण भाजपानी आपल्या महायुतीची गठबंधनचा जो राजधर्म आहे तो निभावला का? त्या या तात्पुरत्या म्हणजे 156 मतं जर विरोधी पक्षांकडे असेल आणि गीतेला 357 पडले असतील, तर याचा अर्थ 200 मतं जी आहेत, ती महायुतीची पडली. त्या 200 मतामध्ये 186 भाजपाची पूर्ण असतील, काही एन-सी-पीची पण गेली असतील किंवा शिवसेनेची गेली असतील. आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी चालू आहेत. अ, खास करून ते म्हणतात, की मला जे मतदान मिळालं ते या माझ्या समोर जर दराडे नसता तर बहुतेक मी जिंकू शकलो नसतो. जेव्हा तो जिंकून आला गोकुळ गीते, त्याच्यानंतर त्यांचे जे भाऊ होते, मोठे भाऊ जे तिथे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पण राहिलेले आहे, मोठं प्रस्थ आहे ते. त्यांनी सांगितलं, की भाजपाचा बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धुव्वा उडवला. आणि त्यावेळेला ते जे गणेश गीते जे आहेत, गोकुळ गीतेचे मोठे भाऊ, त्यांनी दराडे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीच्या पडद्यामागील घडामोडीवर आणि स्वतःच्या माघारीवर बोलताना गणेश गीते यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली. गणेश गीते म्हणाले, की "आम्ही छुप्या पद्धतीने यंत्रणा राबवली नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतून माघारीच्या शेवटच्या दिवशी 3 तारखेला बाजूला झालो. ही जागा शिवसेनेला सुटण्याने मी पक्षाच्या आदेशानुसार निवडणुकीतून माघार घेतली होती." नरेंद्र दराडे यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना गणेश गीते यांनी मतदारातील रोष, दराडे यांचा जनसंपर्काचा अभाव यांच्यावर घणघणीत टीका केली. गणेश गीते म्हणाले, की पहिल्या दिवसापासून शिवसेनेच्या उमेदवारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष होता. त्यामुळे मतदारांनी कौल गोकुळ गीतेला दिला. कोणाचा बाप काढणे ही दराडे संस्कृती आहे. मी कोणाचा बाप काढलेला नाही. लोकांनी गोकुळ गीतेला भरभरून न्याय दिला आहे, असं त्यांनी म्हटलं. 8 वर्षापूर्वी दराडे निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी कोणाशी काही संपर्क ठेवला नाही. कोणाच्या सुखादुःखात कधी गेले नाही, कोणाच्या कामात आले नाही. त्यामुळे जनता निश्चितपणे अशा उमेदवाराला नाकारते, असं म्हणत गणेश गीते यांनी नरेंद्र दराडेंवर हल्ला चढवला. आता तुम्ही गोकुळ गीतेला विचारलं, "तुम्ही एकनाथ शिंदेकडे जाणार का?" त्यांनी सांगितलं, "नाही. मी एकनाथ शिंदेकडे जाणार नाही. मी देवाभाऊंसोबतच काम करेल, म्हणजे तो आता बीजेपीचाच आहे एवढं नक्की." पुढे आरोप-प्रत्यारोपमध्ये बरेचसे लोकांचं असं म्हणणं आहे, की गिरीश महाजनने विश्वासघात केला का? हा प्रश्न अ, उठवला जात आहे सारखं. अ, महायुतीच्या 3 नेत्यांनी आपला विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी दिली. त्यांचा प्रत्यक्ष रोख हा भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे. यावर शिवसेनेचे मंत्री आणि ज्यांच्यावर शिवसेनेची जबाबदार होती ते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र दराडेच्या पराभवामागे कुणाचा हात याचा तपास करू असं उदय सामंत म्हणाले. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये शिवसेनेचे उमेदवार अ, नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार जो बीजेपीचा कार्यकर्ता होता, त्यांनीच त्याला हे दिली, मतलब टक्कर दिली. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी गिरीश महाजन, उदय सामंत यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. गोकुळ गीतेच्या निवडणुकीच्या रिंगणात राहिले आणि प्रचार न करताही ते निवडून आले. शिंदेच्या शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. नाशिक निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, की गोकुळ गीते हे नाशिकमध्ये निवडून आलेले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. तो नेमका कशामुळे, त्यामध्ये कोण सामील होतं याचा आम्ही अहवाल तयार करू आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवू. आमच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांची
गोळाबेरीज कमी पडली, ती कशी कमी पडली याचं विश्लेषण केलं जाणार आहे. गोकुळ गीतेच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी बोलावण्यात आलं होतं अशी एक अफवा आहे, पण ते जायला तयार नाहीत. महायुतीतील 3 नेत्यांनी आपला पराभव केला असा आरोप नरेंद्र दराडे यांनी केला. त्यावर उदय सामंत म्हणाले, की महायुतीचे 3 नेते होते या पूर्ण निवडणुकीमध्ये दराडेंचं काम सांभाळत. गिरीश महाजन, दादा भुसे आणि मी स्वतः. तेव्हा दराडे यांनी आता स्वतः क्लिअर केलं पाहिजे, की कुठल्या नेत्यांनी त्याचा विश्वासघात केला. भाजपाने आपल्या बंडखोर उमेदवाराला भरपूर सहाय्य केलं आणि निवडून आला. ही गठबंधनचा धर्म भाजपा कसा निभवतो याचं सुंदर उदाहरण आहे. जो एकनाथ शिंदे आपल्या विधान परिषदेच्या उमेदवाराला वाचवू शकला नाही, आपल्याच मित्र पक्षांकडनं, तो आता या 6 खासदारांना आपल्या पार्टीत घेऊन यांचं काय भविष्य करेल, हे आता देवालाच माहीत. म्हणजे देवाभाऊंना माहीत. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.